जेव्हा आपण स्वतःचा पैसा लावतो तेव्हा आपण सगळे डॉक्युमेंटची पूर्तता करून टायटल सर्च रिपोर्ट काढून जर आपण स्वतःची इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर बँक पण आपल्या उद्योगांमध्ये ॲज अ पार्टनर म्हणून इन्व्हेस्टमेंट करते. जेव्हा बँक इन्व्हेस्टमेंट करते तेव्हा डॉक्युमेंट्स तर आपल्याला मागणारच. तर मी 5 जे आपली फिंगर्स आहेत त्याच्यामध्ये डॉक्युमेंट सांगतो बँकेचे, की बँक काय करते आपल्याला आपली KYC, त्याच्यावरतून मी जसं सांगितलं आपला सिबिल रिपोर्ट काढते. बिझनेस KYC, त्याच्यावरतून बँकेला आपला अनुभव कळतो, कधी रजिस्ट्रेशन झाले, काय यांनी लोन्स कधी घेतलेत, काय किती फेडलेत ते बिझनेस KYC वरून कळतं. DPR अँड फायनान्शियल्स, DPR वरतून इथून पुढचे 10 वर्ष 5 वर्ष तुम्ही कशी परतफेड करणार आहात, तुमचं रिपेमेंट पिरियड किती आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती पकडला आहे, तुमचं इन्कम कसं जनरेशन होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फायनान्शियल आणि टेक्निकल ह्या 2 बाजू आहेत त्या DPR वरतून समजतील. त्यानंतर आहे सिक्युरिटी डॉक्युमेंट्स. सिक्युरिटी डॉक्युमेंट्सवरून जी सिक्युरिटी आपण बँकेला देणार आहे त्या सिक्युरिटीवरती लिगली ती मॉर्गेजेबल होऊ शकते का, त्या सिक्युरिटीचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते बँक मागतोय. आणि 5वं जे फिंगर आहे बॅक आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन. जो आपण माल पुढे विकणार आहे तो आपण DPR मध्ये एक सविस्तर देतोच की आपण यांना माल विकणार आहे, पण त्यांच्याकडून काहीतरी थोडंसं प्रूफ मागते. मी जसं मगाशी सांगितलं की बँक आपल्याला डायरेक्ट PO ऑर्डर मागत नाही, आपल्याला बँक लेटर ऑफ इंटेंट मागते. तर आपण हे 5 फिंगरचे जे आहेत म्हणजे 5 फिंगर डॉक्युमेंट्स आहेत याच्या व्यतिरिक्त माझ्या अनुभवानुसार बँक कोणतंच डॉक्युमेंट मागत नाही.